उरलेल्या भातापासून काय करायचं तर चला पाहूया एक नवीन रेसिपी। इथे मी 1 वाटी भात घेतलेला आहे, हा रात्रीचा आहे, हा उरलेला आहे। तर याच्यापासून आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर भात घेतलेला आहे, त्याच्यासाठी लागणारे साहित्य बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 चम्मच दही आणि इथे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सीमधून म्हणजे अति थोडंसं असं जाडसर बारीक वाटून घेणार आहे, ते त्या भातामध्ये टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे, आपण जे बारीक केलेली कोशिंबीर आहे ते पण टाकून घेणार आहे आणि 3 चम्मच पोहे खायचा जे दही घेतलं ते आणि आलं लसणाची पेस्ट, हे सर्व मिश्रण त्या वाटणामध्ये टाकून देणार आहे भातामध्ये। नंतर याचा छान असा याच्यामध्ये कणिक मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि बाइंडिंगसाठी कणिक टाकून घेणार आहे आणि या सर्वांचा छान असा घट्टसर गोळा बांधून घेणार आहे। इथे एक ट्रिक आहे की याला इथे पाण्याची अजिबात गरज भासत नाही, या सर्व मिश्रणामध्येच छान असा घट्टसर गोळा बनून तयार होतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। माझा इथे गोळा तयार झालेला आहे, मला एकही थेंब पाण्याचा लागलेला नाही। इथे तेल लावून हा गोळा 5 ते 10 मिनिट झाकून ठेवला। त्याच्यानंतर एका याच्यामध्ये पाणी घेतलं वाटीमध्ये आणि तवा गरम करून घेतला। त्याच्यानंतर त्या गोळ्याचे असे पातळसर वडे करून घेतले आणि छानपैकी दोन्ही साईडने तव्यावरती भाजून घेतले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। मी भाताचे वडे करणार आहे, ते पण अगदी झटपट आणि खूप टेस्टी बनणार आहे उरलेल्या भातापासून। नंतर आपले वडे सर्व इकडून पलटून घ्यायचे, छानपैकी शिजू द्यायचे। असे बनलेले आहेत आपले भाताचे वडे, तुम्ही केचप लोणच्यासोबत खाऊ शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।